गाईज कामावर जस्ट सुटलोय आणि म्हटलं भावा चल आज जाऊया कुठेतरी. तोच बोलला की भावा आज कुठेतरी जाऊया रे. कामावर आज संडे होता, म्हटलं फंडे करून टाकूया संध्याकाळचा. घरी जाण्यासाठी काहीतरी मेमरी घेऊन जाऊया, कारण कामातनं खूप कंटाळा येतो संध्याकाळचा. ड्रायव्हर असेल आणि कामावर यायचं आहे ना, खूप वैताग येतो हा. इतका वैताग येतो नाही ना, नकोसं वाटतं, एकदम सगळं नकोसं वाटतं. याला असे लोक बघतायत ना जसं की आम्ही स्पायडरमॅन किंवा सुपरमॅन आहात, पण आमचं हेल्मेट आणि तसंच वाटतंय दोन्ही पण. आईला काय बोलतोय? अरे मेरे शुएब के साथ आज की राइड शुएब के साथ, मेरे भाई के साथ, भाईचारा ऑन टॉप. पण मित्राबरोबर फिरायची वेग अलग मजा आहे आणि लय भारी वाटतं रे संध्याकाळचं पण असं जायला. असं मी नाही ना, अशा त्या ठिकाणून जाणारा जे रत्नागिरीचा आहे ना आत्मा आहे, असं जोडून ठेवतो, असं जोडून ठेवतो एकामेकांना आहे ना, असा जोडून ठेवतो. अशा ठिकाणी मी आता क्रॉस करणार आहे, इतका क्रॉस करणार आहे की डेंजर विषय होणार आहे. काय विषय नाही, मी हात सोडले, जरा मोठीगिरी करतोय पण ठीक आहे, लय भारी वाटतं. आज आहे ना खूप गर्दी असणार आहे, कारण आज आहे ना संडे आहे, त्यामुळे आज भाट्टे मांडवी ह्या ठिकाणी आहे ना आज लय गर्दी असणार आहे. टेबल पॉइंट, ए बाबा लय डेंजर विषय. आता नजारा बघा, नजारा बघा, आमच्या रत्नागिरीचं काळीज असं जोडून ठेवणार. ओ माय गॉड, असं जोडून ठेवणार, असं असं वाटतंय खतरनाक ना. ओ माय गॉड, तिथं सूर्य बघ असला आलाय, मोटो ब्लॉक प्लस नजारा बघा, खतरनाक वाटतं ना. इकडे पण लय डेंजर वाटतं, हा पूल एकदम खतरनाक वाटतो. हा हा हा, कसलं वाईब देतोय बघ, एक नंबर. आणि तिकडे सूर्य एकदम खतरनाक आहे, लय डेंजर. आणि सगळे आहे ना पोरं बघतायत आपल्याकडं. ते बोलतात नाही का, संडे होया मंडे रोज खावा अंडे, पण आमचं वेगळं आहे. संडे होया मंडे रोज जाओ काम पे, संडे होया मंडे रोज जाओ काम पे, हा आमचा विषय. हा सीन बाबा लय खतरनाक वाटतो, लय खतरनाक. इतका की डेंजर. असं वाटतं की गाडी आहे ना पळवूशी वाटते, पण माझ्या गाडीची स्पीड किती, जेमतेम 60 70 70 80 बस. काय पळवला 70 80 ला, आणि इतकी ती व्हायब्रेट होते ना मग 70 80 पर्यंत, काय विचार नका. जर बाई सुपर बाईक किंवा स्पोर्ट बाईक असती ना, हा हा हा, माझी एफजी जर घेऊन आलो असतो ना, इतकी पळाली असती ना बाबा, लय बेकार पळाली असती. लय भारी वाटते इकडनं एफजी. आणि इथला नजारा आहे ना एकदम डेंजरच वाटतो रे. काय पण बोला, इकडून जो जायची फील आहे ना, उन्हाळा पावसाळा हिवाळा कधी पण या, इथं गारच वाटतं. काय पण बोला, इथला याचा गारवा असतो ना, एकदम खतरनाक मध्ये गारवा असतो, लय भारी वाटतं. इथं झरे विनायक मंदिर आहे देवाचं, गणपतीचं मंदिर आहे इथं, खतरनाक वाटतं. आणि नवीन बांधलं, आणि इथं गाड्या पण पार्किंगसाठी एक उत्तम सोय केली, पहिली नव्हती पण आता केलं. लय भारी वाटतं, लय डेंजर, मस्त वाटतं आता. अलग लेवल, नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल. आम्ही आहे ना कायम सोबत असतो एकदम, म्हणजे कामात पण आमचं, म्हणजे कामात पण आम्ही एकत्र असतो, कुठे बाहेर जायचं असेल तरी एकत्र असतो, काही घरचं काम असेल तरी एकत्र असतो. असा तुमच्या, जर तुमचा कोण असा जिगरी असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि बांधिलकी व्हिडिओमध्ये येऊ दे, आणि बांधिलकी कमेंट करा. आपण बांधिलकी फॅमिली मधले मेंबर आहोत, त्यामुळे बांधिलकी पहिली आपली आहे, संपला विषय. कुठं जायचंय रे भाव, बोल आता. एक एक गाडी संपत झाली पेट्रोलची. ओ माय गॉड, माझा आहे ना काटा चालू नाही, त्यामुळे आता आहे ना तिची स्पीडोमीटरची केबल आहे ना ते तुटलेली आहे, त्यामुळे मी ती अजून लावली नाही. आता ती लावायला जायला मला वेळ नाही, आता वेळ भेटेल तेव्हा मी लावायला ती, तोपर्यंत असंच बघा, काय विषय नाही. इंडिकेटर पाहिला पाहिजे, सतर्क राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. ओ माय गॉड, ऑफ रोड, फुल ऑफ रोड, इतकं ऑफ रोड आजच्या गावात. बघा कसली दगडे बिगडे वरती आलेत मोठी, हो डेंजर विषय रे. ओ माय गॉड, माझी गाडी आहे ना दाना 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 उठते, दुक 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 दुक, फा फा फा, ही मोमेंट होती आता माझ्याकडे. डेंजर विषय. हा रस्ता बघून अशी मोमेंट होते ना, ओ ट्याड्याव, ही पण मोमेंट होते. ओ माय गॉड, उडाला वरती, तुझे डेंजर उडालं वरती. एवढा ऑफरोड असेल मला वाटलं नव्हतं. आला लय बेकार विषय. काय करू रे आता मी ह्याच. तुझ्याकडे भाई बुलेट आहे, माझ्याकडे पॅशन आहे, तू कसा पण जाशील मोठ्या मोठ्या दगडीवरनं. मी नाही जाऊ शकत जास्त, मला स्लोच जावं लागेल, पण गाडी पुढे न्यायची आपल्याला, त्यामुळे सगळे पाय टेकतील पण मी नाही टेकणार पाय, कारण तुमच्या भावाचा कंट्रोलच अलग लेवलचा आहे. हो हो हो, ते बघा तिकडे किती गर्दी आहे. आता ना लय गरम होतं या.
आता हा कुठे नेतोय बघायचा आहे. आयला सगळे बुलेट घेऊन फिरताय. त्याला काय विषय नाही, रवला आलं काय बुलेटचा. ऐसो मी कॅमेरा बिमेरा लावून आलेला आहे ना, असं वेगळं वाटतंय ना, काय विचारू नका. डेंजर मध्ये आईच्या गावात रत्नागिरीचा हार्ट आहे भाई. असला दिसतंय बघा, एकदम खतरनाक. याला म्हणतात हा, कसलं वाटलं बघा, एकदम खतरनाक मध्ये. चावी बंद करूया. याला म्हणतात नजारा भाई, एकदम खतरनाक मध्ये. इकडं पण आहे बघा, लय भारी वाटतंय. एकदम डेंजर विषय. आमचे दिवस कधी येणार रे असे. आयचं ते दिवसापासून लांबच आहेत ते ठीक आहे. लय डेंजर वाटते. मागे घेतो भाव. भाई ब्रेक आहे हातात. बस काय भाव, भावाने मारला माझ्या माग. थँक्यू ब्रो. घाबरतो रे, लय घाबरतो. का आता काय आलं. अरे हो, बस. लय घाबरतो रे, लय घाबरतो. हे बघा, हे बघा कसलं डेंजर वाटत. काहीच 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 पुढे नजारा जो आलाय ना, नेक्स्ट लेवल. कसला वाटतो, एकदम खतरनाक. ओ माय गॉड, डेंजर विषय. इकडे बोट अशी जाते ना, एकदम खतरनाक मध्ये. लय भारी वाटतंय. कसला वाटतं बघा, नेक्स्ट लेवल एकदम खतरनाक मध्ये. हा बघा व्हिडिओज करतोय. खतरनाक वाटलं, खतरनाक एकदम डेंजर. गाड्याचा आवाज लय येणार आहे ना. शेवट व्ह्यू दाखवतो कसा आलाय. एकदम खतरनाक मध्ये व्ह्यू आलाय पुढं, आणि सूर्य असं खाली खाली जातोय ना. नेक्स्ट लेवल एकदम. हे बघा कसलं जातोय भाई, लय डेंजर दिसतंय, एकदम डेंजर दिसतोय बघा सूर्य. बघा किती लाल भडक दिसतोय. लय भारी वाटतं, लय भारी. कसला वाटतं, एकदम डेंजर विषय ना. मित्रांनो आवडला तर लाईक करा. खतरनाक दिसतं आणि एकदम डेंजर दिसतोय. शिवबाई दोन्ही पण टॉप लेवल. हा भाई. आणि माझा व्हिडिओ कुठच्या स्टेजमधून बघताय, किंवा कुठच्या एरियातून, कुठच्या मोहल्ल्यातून, कुठच्या अजून काय रे शहरातून बघताय ते सांगा कमेंट करून. तर आपला शिवबाई बंगल्यातून, झोपडीतून, कुठून पण बघा, पण भाई कमेंट करा जिल्ह्यातून, कोणत्या शहरातून. आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर तुम्हाला रत्नागिरीशिवाय पर्याय नाही. रत्नागिरीमध्ये यावंच लागेल. हॅशटॅग रत्नागिरी. एकदम खतरनाकमध्ये दिसतं, एकदम डेंजर विषय, काय विषय नाही, लय भारी. तर लाईक करा, फॉलो करा. तर चला भेटूया आणखी एक नवीन अशी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ ना रोड मंकी साथ. तब तक के लिए बाय बाय.